हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. ह्या ज्योती निरंजन, ज्याला क्षरपुरुष म्हटलं आहे, ज्याला शरब्रह्म म्हणतात, जो गीतेत स्वतःला म्हणवून घेतो की मी काळ आहे, तो ब्रह्म आहे, जो श्रीकृष्णाच्या शरीरात प्रवेश करून बोलत आहे, पुढे इतिहास सांगणार आहे पूर्ण सविस्तरपणे. त्याला धैर्यपूर्वक ऐका ह्या कथेला, कारण जो पहिल्यांदाही ऐकतो त्याला ती विचित्र वाटते. पण काही वेळाने जेव्हा तुम्ही प्रमाण बघाल, तुम्हाला स्वीकार करावं लागेल आणि होईलच स्वीकार. काही काळानंतर ह्या क्षरपुरुषामध्ये एक खोट निर्माण झाली, एक कुरापत निर्माण झाली. त्याने विचार केला की आपण 3 जण एका द्वीपावर आणि आपले अन्य बांधव एका द्वीपावर राहत आहेत. तर तेव्हा हे विधान लक्षात आलं की तपापासून राज्य प्राप्त होतं. त्याने उभं राहून एका पायावर तप केलं आणि 70 युग, इथल्या 70 युगापर्यंत तप केलं. तेव्हा पूर्ण परमात्म्याने सत्यपुरुष कबीर देवांनी विचारलं की पुत्र, तू कशासाठी हे तप करत आहेस? काय इच्छा आहे तुझी? तेव्हा याने म्हटलं की भगवान, हा द्वीप माझ्यासाठी छोटा आहे, थोडा आहे. आम्ही तिघे एका द्वीपावर राहतो. अन्य बांधव माझे वेगवेगळ्या द्वीपांवर एकटे राहत आहेत. मला वेगळं स्थान हवंय. परमात्मा म्हणाला, ठीक आहे, बरं, तुला 21 ब्रह्मांड देतो. जसा एक धनिक पिता आपल्या पुत्राला 21 भूखंड देतो की घे बेटा, हे तुझ्या हिश्श्यात 21 भूखंड आलेत. आता ते भूखंड मिळाल्यावर, 21 ब्रह्मांड मिळाल्यावर क्षरब्रह्म, आम्ही संतांच्या भाषेत याला क्षरब्रह्म म्हणतो. क्षरब्रह्म, क्षर अक्षर, अक्षर तर हे अक्षरब्रह्म, तर हे परब्रह्म आहे जे अचिंतच्या वचनातून उत्पन्न झाले, आणि क्षरब्रह्म हे परमात्म्याच्या वचनातून, अंड्यातून उत्पन्न झाले. हे क्षरब्रह्म जे आहे ते 21 ब्रह्मांडांमध्ये कधी इथे तर कधी तिथे फेरफटका मारत बघत असतो त्यांना. त्याने मनात म्हटलं, त्याने विचार केला की यात काही बांधकाम व्हायला हवं. त्या उद्देशाने त्याने पुन्हा 70 युगांपर्यंत तप केलं. तेव्हा परमेश्वरानं विचारलं की बाबा, आता काय पाहिजे? भूखंड तर तुला दिले, 21 ब्रह्मांड दिली. तेव्हा यानं म्हटलं की प्रभू, काही कन्स्ट्रक्शनचं बांधकाम सामुग्री द्या, म्हणजे मी तिथे काही रचनात्मक बनवू शकेन. आता जसे भूखंड दिले आहेत, त्याच्याजवळ तर काहीच नाहीये, पित्याकडे मागतो आहे, थोडे पैसे द्या, म्हणजे विटा, सिमेंट, सामुग्री उपलब्ध करा. तर परमेश्वर कबीर देवांनी ह्या क्षरपुरुषाला, क्षरब्रह्माला 5 तत्व आणि 3 गुण दिले. म्हणाले, हे घे बेटा, बनव खेळणी आणि खेळ त्यांच्याशी. हे प्राप्त करून तो प्रसन्न झाला. मग त्याने विचार केला की मी यात निर्मिती पण करीन. मग एकट्याचं कसं मन लागणार माझं? त्याने विचार केला की काही आत्मे पण प्राप्त करून घेतो ईश्वराकडून. ह्या क्षरब्रह्माने, ह्या काल भगवानाने मग तप पुन्हा प्रारंभ केलं, एका पायावर उभं राहून. तर तेव्हापासून आपण याच्या जाळ्यात कसे फसलो? ही एक खूप विशेष विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे पुण्यात्म्यांनो, एक विशेष विचार करण्याचा विषय आहे की आपण का फसलो? चला, ह्याने तर असं केलं, प्राप्त झालं ते वेगळंच. आपण यांच्याबरोबर कसे? आपण जे फसलोय ते यांच्याबरोबर फसलोय. ह्या क्षरब्रह्माबरोबर आपण आलो, त्यामुळे आपल्याला दुःख प्राप्त झाले. आपल्या पित्याला सोडून आलो, जिथे कशाचा अभाव नव्हता,
कोणता जन्ममृत्यू नव्हता. मग आपण कसे फसलो? की आपण तिथे पाहत होतो याच्या तपाला. आणि जेव्हा हा उभं राहून तप करत होता, एका पायावर उभं राहून, आपण सगळे यावर आसक्त झालो. इतके आसक्त झालो, ओ हो हो हो, बघा किती दिवसापासून एका पायावर उभा आहे. कधी ह्या पायावर करतो तर कधी त्या पायावर उभा राहतो आणि असं करून उभा आहे कधी. तर आपण त्याच्या ह्या अदांवर इतके प्रभावित झालो की आपल्या भगवंतापासून सुद्धा दूर गेलो. जो आम्हाला सगळी सुख देत होता, सगळ्या सुविधा उपलब्ध करून देत होता, आपण त्याच्यापासून दूर जाऊन ह्याच्याकडे आसक्त झालो. तर पुण्यात्म्यांनो, हाच आजार, हाच स्वभाव आपल्याला आणि आम्हा सगळ्यांना तिथूनच लागला आहे. जसं इथले हिरो आणि हिरोईन, अभिनेता अभिनेत्री आपल्या पोटासाठी, रोजीरोटीसाठी अभिनय करतात, अदा करतात, उड्याबिड्या मारतात. आणि हा तरुण वर्ग, मुलं, त्यांना पाहून इतके आसक्त होतात की विचारू नका. आणि जर कोणी हिरो किंवा हिरोईन म्हणजे कोणी अभिनेता किंवा अभिनेत्री इथे बरवालामध्ये आले किंवा हिसारमध्ये आले, तर बघा या मुलांची, कॉलेजवाल्यांची, तरुण तरुणींची कशी गर्दी जमा होते ते. आणि कमीत कमी 200, 300, 400 फूट लांब उभं राहून बघतील ते आणि म्हणतील, तो बघा, तो उभा आहे ना आमका नेता, अभिनेता, ती उभी आहे, ती फलाणी अभिनेत्री. आता ते तर सगळं आपल्या पोटासाठी करतायत हे काम, आणि ही मुलं विनाकारण तिथं जातायत त्यांना पाहण्यासाठी. काही घेणं ना देणं, काय देणार त्यांना तो? आणि धक्के खाऊन संध्याकाळी उपाशी आपल्या घरी परत जातात. अगदी अशाच प्रकारे आपण ह्या काळावर आसक्त झालो आहोत आणि भगवानापासून मनाने आपण दूर गेलो. परमेश्वर कबीर देवांनी अनेक वेळा आकाशवाणी केली की कोणीही ह्या ज्योत निरंजनाच्या नाटकाकडे पाहू नका, त्यावर प्रभावित होऊ नका. आपण आपल्या मालकावर लक्ष द्या. पण आपण वरून तर सावधान झालो. आपण याची बिलकुल इच्छा करीत नाही, पण आतला पीळ गेला नाही. तो तर अंतर्यामी आहे, परमात्मा. मग त्याने परमात्म्याने पुन्हा पुन्हा सांगून सुद्धा आम्ही ह्या काळावरून आपलं मन हटवू शकलो नाही, आत्म्याला हटवू शकलो नाही, आणि आतून मात्र ही इच्छा चिरंतन राहिली. आता ह्याने तिसऱ्यांदा जेव्हा तप सुरू केलं, ह्याने परमेश्वराकडून मागितलं की मला काही आत्मे प्राप्त करून द्या. तेव्हा परमेश्वराने ह्याला विचारलं, जेव्हा त्याने 64 युगे तप केलं, तिसऱ्या वेळी जेव्हा विचारलं की कसली इच्छा आहे ज्योतनिरंजन, जे आपण मागितलं होतं ते मी आपल्याला दिलं आहे, आता तू का हट्ट करतोयस? तेव्हा हा म्हणाला, ज्योतनिरंजन म्हणजे क्षरपुरुष. क्षरपुरुषाने म्हटलं की प्रभू मला काही आत्मे द्या, मी एकटा तिथे नाही राहू शकत. 21 ब्रह्मांडांमध्ये एकटा कसा राहू? तेव्हा परमेश्वर म्हणाले की बघ, तुझ्या तपाच्या मोबदल्यात 64 युग जे तप केलेस त्याच्या बदल्यात आणखी राज्य देऊ शकतो, आणखी वस्तू माग त्या देऊ शकतो, पण आत्मे नाही देऊ शकत, कारण तो माझा आत्मा आहे. आता तो माझ्या वचनातून उत्पन्न झाला आहे, माझा अंश आहे. माझ्या अंशाला मी कसा देऊ शकेल? पण परमात्म्याने एक पर्याय ठेवला की ह्यात एक पर्याय आहे की जर कोणी स्वइच्छेने जात असेल तुझ्याबरोबर तर जाऊ शकतो, पण मी आपल्याकडून नाही ढकलू शकत त्यांना विहिरीमध्ये. तेव्हा ज्योतनिरंजन आमच्याजवळ आला, हा क्षरपुरुष आमच्याजवळ आला. जेवढे आत्मे आज ह्याच्या ब्रह्मांडामध्ये कैद झाले आहेत किंवा त्रास सहन करत आहेत, हे सगळे आत्मे ह्याच्या चहूकडे गर्दी करून उभे राहिले. जसा हिरो येतो, अभिनेता येतो,
ह्याने सांगितलं आम्हाला की मी पिताजींकडून 70 युग तप करून खूप मोठी ब्रह्मांड प्राप्त केली आहेत. तिथे स्वर्ग बनवेन, महास्वर्ग बनवेन, हिरे पाचू लाल यांचे पहाड बनवेन. तिथं मी दुधाची नदी वाहवेन आणि तुम्ही याल माझ्याबरोबर. आता आम्ही तर पहिल्यांदाच त्याला पोहोचवत होतो, भले त्याने काही बनवलंही नसेल. त्याच्यावर प्रेम करत होतो, त्याच्यावर आसक्त झालो होतो, तेव्हा सगळ्यांनीच म्हटलं की आम्ही तयार आहोत आपल्याबरोबर यायला, पण जर पित्याने आज्ञा दिली तर आम्ही येऊ शकतो. ह्या अक्षर पुरुषाने परमेश्वर कबीर देवांना पूर्ण ब्रह्मला, परम अक्षर ब्रह्मला प्रार्थना केली की परत येऊन प्रभूच्या जवळ जाऊन उभं राहून हात जोडून म्हणाला की परमेश्वरा, काही आत्मे माझ्याबरोबर जाण्यास सहमत आहेत. परमात्म्याने म्हटलं, परमेश्वर कबीर देवांनी म्हटलं की माझ्या समोर हो म्हणू दे, तर मी मानीन, तर पाठवीन. आता परमेश्वर आले, कबीरदेव आमच्याजवळ, सोबत ज्योत निरंजन पण आला. परमेश्वर कबीर देवांनी परमक्षर ब्रह्मने विचारलं की आत्म्यांनो, जे ज्योती निरंजनाबरोबर म्हणजे क्षरपुरुषाबरोबर जाऊ इच्छितात त्यांनी हात वर करून स्वीकृती द्या. आता आपल्या पित्यासमोर हिंमत नाही झाली कोणत्याही आत्म्याची की इतका धीटपणा करेल. सगळ्यांनी माना खाली घातल्या. तेव्हा परमेश्वर म्हणाले की अरे ज्योत निरंजन, अरे क्षरपुरुष, आपण तर म्हणत होतात की काही आत्मे तयार आहेत, हे तर कोणीच बोलत नाहीत, सन्नाटा पसरलाय. तेव्हा एक आत्मा सगळ्यात प्रथम उभा राहिला. त्याने विचार केला की नाहीतर आपण इथेच राहू. त्याने उभं राहून म्हटलं की पिताजी, त्याने हात वर केला आणि म्हणाला पिताजी, मी जाऊ इच्छितो. मग काय, त्याच्यासारखेच सगळे विचार करू लागले की आपण का मागे राहायचं. आम्ही पण सगळ्यांनी केला असा, सगळ्यांनी हात वर केला. जेवढे अब्जागणित अगणित इथं आले होते ना, मोजदाद नाही करू शकत त्या सगळ्या जीवांची. परमात्म्याच्या जवळ तर सगळं गणित आहे, सगळा तपशील आहे, पण आपण नाही करू शकत जीवसंख्या. जेवढेही 21 ब्रह्मांडात प्राणी आहेत, हे सगळे सतलोकातून आले आहेत. मुंगी असो किंवा हत्ती असो, रंक असो, राजा असो, कोणत्याही पशुपक्ष्याची योनी असो, जीवजंतू सुद्धा भोगत आहेत. तर परमेश्वर म्हणाले चला ठीक आहे. ज्योत निरंजन, ज्यांनी ज्यांनी मनापासून तुझ्याबरोबर यायची इच्छा व्यक्त केली आहे, जे इच्छाशक्तीने सगळे जात आहेत, त्यांचे सगळ्यांचे नंबर मी लिहून घेतलेत, ते माझ्याकडे आहेत. तुम्ही जा तुमच्या ब्रह्मांडात, कारण ही ब्रह्मांड तिथंच होती, सतलोकाच्या एका कोपऱ्यामध्ये, बिलकुल एकांत ठिकाणी, सतलोकात. आणि आपण राहत होतो एका मुख्य सतलोकात, जसं एकतर बाहेरची गावं असतात दिल्ली क्षेत्राच्या, दिल्ली राज्याच्या, एक शहरांचं स्थान, मधलं जे स्थान असतं, आम्ही तिथे राहत होतो. आणि हे कालचे होते, समजा दिल्लीच्या बाहेर 21 ब्रह्मांड होती. हा निरंजन गेला तिकडे स्वतःच्या ब्रह्मांडामध्ये. हा क्षरपुरुष, याला ज्योत निरंजन सुद्धा म्हणतात, याला काळ सुद्धा म्हणतात. पुढे जाऊन याला अनेक नावं देण्यात आली आहेत याच कहाणीमध्ये. तर तिकडे परमात्म्याने काय केलं, ज्या आत्म्याने सर्वप्रथम आपला हात वर केला होता, स्वीकृती दिली होती क्षरपुरुषाबरोबर जाण्यासाठी, परमेश्वराने त्याचं एक युवा स्त्री रूप बनवलं, पण त्याला प्रजनन इंद्रिय नाही दिली. आणि जे सर्व आत्मा त्याच्याबरोबर जाऊ इच्छित होते, ज्यांनी त्याला स्वेच्छेने स्वीकृती दिली होती, त्या सगळ्यांना बीजरूप बनवलं. आपल्या वचनाने आणि दुर्गेच्या आत प्रवेश केला. जसं आजच्या काळात ही गोष्ट समजणं खूप सोपं झालं आहे. हे डॉक्टर लोक काय करतात की ते सांगतात की 1 ग्रॅम रक्तामध्ये न जाणे कितीतरी 80 लाख जीवाणू, 50 लाख जीवाणू वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आणि त्या रक्ताला दुसऱ्या रक्तामध्ये मिसळलं जातं, त्याने ते अजून वाढतात, दुसऱ्या रक्तात मिसळले जातात ते जीवाणू. तर अशी ही व्यवस्था तुम्ही समजावून घ्या. परमात्म्याने मुलगी जी तरुणी बनवली होती, तिचं नाव ठेवलं प्रकृती देवी.
तिला माया पण म्हणतात, आदिमाया. प्रकृती देवीला आदिमाया म्हणा. पुढे जाऊन हिलाच अष्टांगी म्हटलं गेलं आणि तिलाच दुर्गा संबोधलं. आता तिला दुर्गा म्हणूया. दुर्गाजीच्या शरीरात प्रवेश केला सर्व आत्म्यांनी आणि म्हटलं, बेटी मी तुला आशीर्वाद दिला आहे. परमेश्वराने म्हटलं की बेटी मी तुला आशीर्वाद दिला आहे आणि सगळ्या आत्म्यांना तुझ्या आत प्रवेश दिला आहे आणि तुम्ही तिथे जा ज्योतनिरंजनच्याकडे आणि जितके तो जीव सांगेल, आपल्या वचनाने निर्माण केले नर आणि मादी हे सांगून, तेवढेच ते समोर प्रकट होतील. आणि परमेश्वराने आपला पुत्र सहजदासला, जो ज्या 16 पुत्रांमधून जो सर्वप्रथम निर्माण केला होता त्यातला एक होता, सहजदासला म्हणाले की पुत्रा, तू तुझ्या बहिणीला बरोबर घेऊन जा आणि ह्या ज्योतनिरंजनकडे सोडून ये. क्षरपुरुषाजवळ सोडून ये. त्याला क्षरपुरुष पण म्हणतात, ज्योतनिरंजन पण म्हणतात. हाच पुढे जाऊन गीतेत जो म्हणतो की मी काळ आहे, तोच काळ आहे. तिथे सोडून ये. क्षरपुरुषाला सांग की परमात्म्याने म्हणजे माझ्या वतीने सांग की हिच्या शरीरात सर्व आत्म्यांना प्रवेश दिला आहे आणि तिला वचन दिलं आहे, आशीर्वाद दिला आहे, शक्ती दिली आहे, वरदान दिलं आहे की जितके जीव तू मागशील, नर किंवा मादा, तरुणी प्रकृती देवी ही उत्पन्न करून देईल. सहजदास पिताजीच्या आदेशाला शिरोधार्य मानून आपली बहीण श्री दुर्गाला बरोबर घेऊन ज्योतनिरंजनच्याकडे आला. म्हणजे क्षरपुरुषाच्या द्वीपामध्ये गेला, त्या 21 ब्रह्मांड लोकात. त्याला सांगितलं की ही बहीण आहे आणि या बहिणीच्या शरीरात परमात्म्याने सगळ्या आत्म्यांना प्रवेश दिला आहे. आता सहजदासाने क्षरपुरुषाला म्हटलं की पिताजींनी ही बहीण पाठवली आहे, दुर्गा, ह्या श्रीदेवीच्या शरीरामध्ये त्या सर्व आत्म्यांना प्रवेश दिला आहे आणि तिला कबीर देवांनी वरदान दिलं आहे की जितके जीव तुम्ही मागाल ही वचनाने उत्पन्न करून देईल. असं सांगून तो सहजदास त्या मुलीला तिथेच सोडून परत आला. आता सहजदास परत आल्यानंतर तिथे प्रकृती देवी आणि हा ज्योतनिरंजन अर्थात क्षरपुरुष हे दोघेच राहिले. आता मुलगी तरुण असल्यामुळे तिचा रूपरंग उजळला होता. आता ज्योतनिरंजन म्हणजे क्षरपुरुषाच्या मनात दोष उत्पन्न झाला. एकट्या तरुण स्त्रीला पाहून त्याला त्या मुलीच्या बरोबर, दुर्गाच्या बरोबर, श्री देवीच्या बरोबर गैरव्यवहार करण्याची इच्छा झाली. तर प्रकृती देवीने वारंवार सांगितलं की ज्योतनिरंजन, तू असं कर्म करू नको. मी तुमची बहीण आहे, तुम्ही माझे मोठे बंधू आहात. तुमची उत्पत्ती परमेश्वर कबीर देवांपासून, सत्पुरुषांपासून एका अंड्यातून झाली. त्यानंतर आमची पण उत्पत्ती त्याच परमेश्वराने केली. तुम्ही माझे मोठे बंधू आहात, मी तुमची छोटी बहीण आहे. तुम्ही माझ्यावर हा जुलूम करू नका. इतक्या विनंत्या केल्या, पण क्षरपुरुषातील कामवासना इतकी वाढत गेली, इतका रजोगुण वाढत गेला की त्याने कोणाचंही ऐकलं नाही, मान मर्यादाही ठेवली नाही आणि मुलीबरोबर त्याने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. अभद्र पद्धतीने मुख उघडलं होतं. दुर्गाने म्हणजे प्रकृती देवीने सूक्ष्मरूप धारण केलं. त्याच्या मुखात म्हणजे उदरात प्रवेश केला. तसं तिला दुसरीकडे पळण्याचा प्रश्नच नव्हता, हे माहिती होतं. आपली इज्जत वाचवण्यासाठी, आपल्या कौमार्याची रक्षा करण्यासाठी तिने त्याच्या पोटामध्ये उडी घेतली.
तिकडून आवाज दिला की हे परमात्मा माझी रक्षा कर, मला वाचवा पिताजी, मला वाचवा. परमात्म्याला माहिती होतं की यांच्याबरोबर हे असंच होईल, कारण त्या परमात्मा परमेश्वरानं वारंवार मनाई करूनही यापासून त्या क्षरपुरुषाचं मन हटवू शकत नव्हते. परमेश्वराने स्वतः आपला पुत्र जोगजीतचं रूप धारण केलं आणि तिथे प्रकट झाले. मुलीला, दुर्गाला त्याच्या पोटातून बाहेर काढलं, शरीरातून बाहेर काढलं आणि म्हणाले की ज्योतनिरंजन, ऐक परमपित्याचा आदेश. तू ह्या चांगल्या लोकात असा जुलूम केला आहेस, तू पहिला व्यक्ती आहेस. तू अविचारी कृत्य केलेस ह्या मुलीवर आज, आणि माझ्या या मुलीला गिळंकृत केलंयस, आणि तुझं हे कृत्य आहे ते एखाद्या अभद्र पुरुषासारखं आहे. म्हणूनच तुझं नाव आजपासून काळ असेल. तू काळ नावानेच ओळखला जाशील आणि 1,00,000 मानव शिरधारी प्राण्यांची नित्य आहार क्रिया करशील आणि 1,25,000 अतिरिक्त उत्पन्न करशील, म्हणजे 25% यापेक्षा जास्त उत्पन्न करशील. आणि आजपासून तुला या देशातून काढून टाकले परमपिता परमेश्वराने. सतलोकातून काढून टाकले, 21 ब्रह्मांडातूनही काढून टाकले तुला. चल, जा, निघून जा इथून. एवढंच म्हणाले होते, त्याचवेळी ही 21 ब्रह्मांड तिथून अशी निघून गेली जसं एखादं विमान वेग पकडतं. आणि ह्या प्रकृती देवीला परमात्मा म्हणाले की तू स्वतःनेच तुझ्या पायावर कुऱ्हाड मारली आहेस. आता तू स्वेच्छेने यासोबत जाशील आणि पित्याच्या मनातूनही उतरशील, कारण त्यावेळी परमात्मा रूप बदलून तिथे उभे होते. आता तू इथे राहू शकत नाहीस. 21 ब्रह्मांड सतलोकातून गेली आणि सत्यलोकातून, बाहेरील क्षेत्रातून, सीमेवरून 16 शंख कोस, जसे अरब, खरब, नील, पदम, दसपदम, मग शंख, दशशंख असे 16 शंख कोस. एक कोश जवळजवळ 3 किलोमीटरचा असतो. 48 शंख किलोमीटर समजा. ही 21 ब्रह्मांड आली. आता ज्योतनिरंजनने विचार केला की माझ्याबरोबर जे व्हायचं होतं ते झालं आहे. आता मी इथे संपूर्णपणे स्वतंत्र आहे. आता मी मर्जीप्रमाणे वागेल. त्याने पुन्हा त्या दुर्गासोबत गैरव्यवहार सुरू केला श्रीदेवीबरोबर. श्रीदेवीने दुर्गाने सांगितलं की ज्योतनिरंजन क्षरपुरुष, आता तरी डोळे उघड. पहा, परमात्म्याने मला शक्ती दिली आहे, शब्दशक्ती दिली आहे. मी माझ्या वचनशक्तीने तू म्हणशील तेवढे जीव तयार करून देऊ शकते ह्या तुझ्या विश्वासाठी. तू ही मैथुन सृष्टी प्रारंभ करू नको. परंतु त्याने ऐकलं नाही. दुर्गाने पुन्हा याचना केली की बघ, तू माझा मोठा भाऊ, मी तुझी छोटी बहीण, आणि दुसरं, मी तर तुझ्या उदरातून बाहेर आली आहे, त्यामुळे मी तुझी पुत्री आहे. कोणत्या तरी नात्याची लाज बाळग. परंतु ह्या ज्योतनिरंजन क्षरपुरुषाने तिचं अजिबात ऐकलं नाही. त्या परमात्म्याने त्या मुलीला प्रजनन इंद्रिय प्रदान केलेलं नव्हतं. मग कालज्योत निरंजनने जिथून सर्व सिद्धी प्राप्त होतात अशा आपल्या सिद्धिशक्तीद्वारे तिला प्रजनन स्वरूप बनवलं. दुर्गाबरोबर बळजबरीने विवाह केला आणि मग 3 पुत्रांना जन्म दिला. रजोगुणयुक्त ब्रह्माजी, सत्वगुणयुक्त विष्णूजी, तमोगुणयुक्त शिवजी. ह्या तिघांना एक गुणाने पूर्णत्व दिले. एक गुणयुक्त कसं केलं? ह्या काळाने ब्रह्मांडाच्या वर सर्वोच्च स्थानावर, शिखरावर एक गुप्त स्थान निर्माण केलं. त्या गुप्त स्थानामध्ये दुर्गा आणि काळ यांच्याशिवाय कुणीच जाऊ शकत नव्हतं. तर तिथे त्यांनी 3 स्थानं बनवली होती. ह्या गुप्त स्थानावर, गुप्त क्षेत्रावर 3 स्थानं बनवून ठेवली आहेत. एक रजोगुण प्रधान क्षेत्र, एक सत्वगुण प्रधान क्षेत्र
एक तमोगुणप्रधान क्षेत्र. जसं एका घरात 3 खोल्या असतात, 3 कक्ष. एका कक्षात अश्लील चित्र लावलेली आहेत आणि दुसऱ्या कक्षात साधू संत फकीर महापुरुषांची चित्र लावलेली आहेत आणि तिसऱ्यामध्ये शूरवीरांची शहीदांची चित्र लावली आहेत. जो कोणी व्यक्ती अश्लील चित्र लावलेल्या कक्षात प्रवेश करील तर तिथे जाऊन त्याचा स्वभाव तसाच बनणार, स्वाभाविक आहे. आणि मग तो जाईल जिथं साधू संत फकीरांची चित्र लावली आहेत आणि तिथं जाताच तो एकदम त्याचे विचार भाव खूपच विनम्र होतात आणि भाव बदलत जातात. असंच तो ज्या कक्षात शूरवीरांची शहीदांची चित्र लावली आहेत तिथे जातो तर आपोआप त्याच्या स्वभावात बदल होत जातो, मनोबल बदलतं. तर अगदी अशाच प्रकारे तिन्ही पुत्रांना रजोगुणयुक्त ब्रह्माला कसं बनवलं की दुर्गाला आपल्या पत्नी स्वरूपात, ह्या श्रीदेवीला पत्नी रूपात ठेवलं. जेव्हा रजोगुणयुक्त क्षेत्रामध्ये हे निवास करू लागले तर तेव्हा ह्या क्षरपुरुषाने, ज्योतिनिरंजनने आपली 5 मुखं बनवली आणि तिथं राहू लागला. ह्या दोघांच्या संयोगाने ज्या पुत्राचा जन्म झाला तो पंचमुखी होता. आणि जोपर्यंत ते रजोगुणप्रधान क्षेत्रात राहत होते तोपर्यंत दोघांचाही मनोभाव असाच राहिला, ज्यामुळे ते सर्व गुण ब्रह्माजींमध्ये आले. आणि मग लहानपणापासूनच ब्रह्माजींना यांनी कोमामध्ये ठेवलं, संगोपन चालू ठेवलं. जसं की कुणी सांगतं की 10 वर्षात एखादा मुलगा कोमामध्ये आहे, एका व्यक्तीचा कोमामध्ये, एका नळीने त्याच्या तोंडात आहार वगैरे देतात, तर असं ठेवतात, कोमामध्ये ठेवतात आणि युवा झाल्यानंतर त्यांना सचेतन करतात. आता दुसऱ्या सत्वगुण प्रधान क्षेत्रात हा काल जो आहे तो विष्णुरूप धारण करतो, हा क्षरपुरुष, आणि आपली पत्नी दुर्गाला तिथं ठेवतो महालक्ष्मी रूपामध्ये. ह्या दोघांच्या संयोगामुळे सत्वगुण प्रधान क्षेत्रामध्ये जो पुत्र निर्माण होतो तो तसाच सत्वगुणयुक्त होतो. आणि मग विष्णूजींना पण अशाच एका कोमामध्ये ठेवतात. युवा झाल्यानंतर त्यांनाही सचेतन करतात. मग हे तिसऱ्या तमोगुण प्रधान क्षेत्रात जातात कोण? हा क्षरपुरुष आणि दुर्गा. आता श्रीदेवीचं तिथं रूप पार्वतीसारखं बनवलं जातं आणि स्वयं ते शिवरूप घेतात. जसं तुम्ही शिवरूप पाहता तर असं तर शिवरूप बनवतात आणि त्या तमोगुण प्रधान क्षेत्रामध्ये राहतात. तिथं यांच्या संयोगाने जो पुत्र जन्म घेतो तो आपोआपच तमोगुणयुक्त होतो. आणि जेव्हा तो पुत्र मोठा होतो त्याच्या आधी त्याला कोमामध्ये ठेवतात, तशाच प्रकारे युवा झाल्यावर त्याला सचेतन करतात. जेव्हा हे युवा होतात तेव्हा ह्या तिघांनाही एकत्र करतात. एकत्र केल्यावर हा काळ काय म्हणतो? जेव्हा हे तिन्ही पुत्र युवा होतील आणि कार्य करायला योग्य होतील, ह्या सृष्टीची स्थिती सांभाळण्यायोग्य होतील, तेव्हा ह्या काळाने, क्षरब्रह्माने, क्षरपुरुषाने म्हटलं आपल्या पत्नी दुर्गाला की आजपासून मी कोणाच्याही समोर मी मूळ वास्तविक स्वरूपात प्रकट होणार नाही, ही माझी प्रतिज्ञा आहे. आणि तुम्ही जा खाली लोकांमध्ये, 21 ब्रह्मांडांमध्ये, आणि सांभाळा सगळ्या सृष्टीला. आता दुर्गाने म्हटलं की ज्योतिनिरंजन, मी तुझ्या अधीन झाले आहे. माझ्याच पायावर मी कुऱ्हाड मारून घेतली आहे. कुऱ्हाड तर मारली, आता मला तू सांगशील तसं तुझ्या तालावर नाचावं लागेल. एक गोष्ट सांग, मी स्त्री एकटी कशी या एवढ्या विशाल ब्रह्मांडाला सांभाळणार? तू माझ्याबरोबर राहशील तर मला सहयोग मिळेल. तर तो म्हणाला की मी गुप्त राहीन, कधी कोणापुढे प्रकट होणार नाही, आपल्या योगशक्तीद्वारे लपून राहील, परंतु मी तुझी साथ क्षणाक्षणाला देत राहीन. तू तर फक्त निमित्त मात्र असशील. जे काही मला करायचंय मी स्वतः करीन, माझं कर्म अलौकिक असेल, असं सांगून दुर्गाला ह्या तिन्ही पुत्रांकडे पाठवलं. दुर्गाने ह्या तिघांना सचेतन केलं, एका स्थानावर एकत्र बोलावलं प्रेरित करून. तेव्हा यांना सांगितलं की तुम्ही तिघे
आपापली कार्य करा. ब्रह्मा सृष्टी, उत्पत्ती आणि विष्णू स्थिती आणि शिवसंहार करा. तेव्हा यांनी म्हटलं की माते, इथे स्थान तर नाहीये, सगळं पाणीच पाणी आहे, आम्ही कुठे राहू? त्यांना तिथं समुद्रामध्ये, क्षीरसमुद्रामध्ये ठेवलं होतं. तेव्हा दुर्गाने सांगितलं की चला तुम्ही तिघे विमानात बसा, आणि त्यांना बरंच काही दाखवलं, वरचे सगळे लोक दाखवले. ह्या तिघांकरिता 3 राजधान्या बनवल्या, एक शिवपुरी, एक विष्णुपुरी आणि एक ब्रह्मापुरी. शिवलोक म्हणा किंवा शिवपुरी म्हणा, ब्रह्मलोक म्हणा किंवा ब्रह्मपुरी म्हणा, आणि विष्णुपुरीला विष्णुलोक म्हणा. ह्या तिघांना एकेका लोकात पाठवलं, आपापली वेगळी स्थानं दिली, आणि मग ह्या तिघांनाही सांगितलं की जा तुम्ही सागर मंथन करा. आदेश दुर्गाला देतोय हा ब्रह्म, क्षरपुरुष, क्षरब्रह्म, आणि दुर्गा या मुलांना सांगते की जा तुम्ही सागर मंथन करा. पुढे कालने सगळी व्यवस्था केली होती. सर्वप्रथम जे सागर मंथन झालं, ह्या कालने काय केलं की आपल्या श्वासांद्वारे 4ही वेद लपवले समुद्रात. सागर मंथन केल्याने हे 4ही वेद लिपिबद्ध होऊन बाहेर आले. जसं दुधाचं एक स्वरूप असतं, त्यात त्याचं विरजण लावून दही बनतं, दही घुसळलं की त्याचं लोणी, त्याचं काही वेगळंच रूप असतं, परत ताक होऊ शकत नाही. तर अशा प्रकारे ते 4ही वेद आपोआप सुंदर कमळाच्या फुलावर आरूढ होऊन आले. ब्रह्माने 4ही वेद घेतले आणि ते वेद घेऊन आले. दुर्गाला आकाशवाणीतून कालने सांगितलं की ब्रह्माजींना सांगा की वेद वाचा, आणि मी त्यांना अंतर्प्रेरणेमधून त्याचा अर्थ सांगेन. तर ब्रह्माने त्याच्या आधी ब्रह्मा, विष्णू आणि शिव वेदपठणाआधी माता दुर्गाला विचारत की माते, आमचा पिता कोण आहे? दुर्गाला कालने मनाई केली होती की तू माझं रहस्य सांगणार नाहीस. त्याचवेळी तिला सांगितलं होतं की तू माझ्याबद्दल कोणाला सांगू नकोस, नाहीतर तुझी काही गय नाही. आता त्या कालच्या भीतीने, ज्योतनिरंजन क्षरपुरुषच्या भीतीने दुर्गाने सगळं रहस्य गुप्त ठेवलं. आपल्या पुत्रांना सांगितलं की मुलांनो, तुमचा कोणी पिता नाही, मीच तुमची माता आहे, मीच तुमचा पिता आहे, मीच साऱ्या सृष्टीची रचनहार आहे. तर मुलांनी विश्वास ठेवला जे आई सांगतेय. जेव्हा ब्रह्माजींनी वेदपठन केलं, त्यात पाहिलं की सृष्टी रचनहार तर कोणी दुसरंच आहे, तो परमाक्षर ब्रह्म आहे. ब्रह्माने विचारलं की माते, हे वेद कसे मिळाले आपल्याला? दुर्गाने सांगितलं की ही परमात्म्याची देणगी आहे, परमेश्वराने दिले आहेत. अच्छा, तर मग ब्रह्मा म्हणाले की माते, वेदात लिहिलं आहे की परमात्मा साकार आहे, मनुष्य सदृश्य आहे, सहशरीर आहे, आणि तू सांगतेस की आमचा कोणी पिता नाहीये. वेदात लिहिलं आहे की त्यानेच सगळ्याची रचना केली आहे, तो सगळ्याचा रचनाहार आहे, सगळ्याचा मालक आहे. तर वेद खोटे असू शकत नाहीत, कारण गॉड गिव्हन असल्याचं सांगतेस तू. आणि दुर्गा फसली. पहा पुण्यात्म्यांनो, कितीही खोटं बोला, सत्य बाहेर आल्याशिवाय राहत नाही. कहते हैं चोर चुरावे तोमड़ी गाड्डे पानी में, वह गाड्डे वह ऊपर आवे, नो सच्चाई छानी नहीं. मग दुर्गाने सांगितलं, बाळांनो ऐका, तो निराकार आहे, तो कुणालाही दिसत नाही, तर का व्यर्थ प्रयत्न करता? तो निराकार आहे. आता ब्रह्माने म्हटलं, माते, आता तुझ्या गोष्टींवर आमचा विश्वास बसत नाही. आजपर्यंत मी तुझं सगळं म्हणणं शिरोधार्य मानत होतो, पण आज मात्र तुझ्या बोलण्याबद्दल अविश्वास वाटतो. आता मी नाही ऐकणार तुझं. मला परमात्मा हवाय, कारण हा आत्मा परमेश्वरापासून विभक्त झालाय, तेव्हापासून त्याला त्याचा अभाव जाणवतोय, आणि तेव्हापासूनच शोध घेऊ लागले. इथं आम्ही ज्या विधीतून शोध घेऊ पाहत आहोत ते मिळू शकत नाही, कारण 4ही वेदांमध्ये फक्त ब्रह्मला प्राप्त करण्याचा, त्या क्षरपुरुषाला प्राप्त करण्याचा विधी लिहिलाय. त्या परमाक्षर ब्रह्मला प्राप्त करण्याचा विधी यात पर्याय म्हणून सोडला आहे. यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या मंत्र नंबर 10 ते 13 मध्ये स्पष्ट केला आहे. हा वेद ज्ञानदाता ब्रह्म म्हणतोय की त्या परमेश्वराबाबत कोणी तत्वदर्शी संत सांगतील की त्यांना विचारावं.
हे वेद पण हेच म्हणतात. वेदांचा सारांश गीतेमध्ये आहे. गीता अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 34 मध्ये पण हेच सांगितलंय. हा गीता ज्ञानदाता हा क्षरपुरुष आहे, जो श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून बोलतो. तोही हेच सांगतो की परमात्म तत्वाची माहिती तत्वदर्शी संतांकडे जाऊन विचारा, ते सांगतील. तर वेदांमध्ये जे प्रमाण सांगितलं आहे, तर ब्रह्माने विचार केला की वेदांमध्ये लिहिलंय की ओमचं नाव आहे आणि ओम नावाने जप करेन मी. आणि हठयोग कसा सुरू केला याने? आता वेदांमध्ये हठयोग करायचं लिहिलेलं नव्हतं की जसं तप करतात हे ऋषी महर्षी, पण ते हे तप कसं ग्रहण केलं याने? तपाबाबतची हठयोग साधना कुठून ग्रहण केली या ब्रह्मने? ब्रह्माजी जेव्हा उत्पन्न झाले, श्री विष्णूजीच्या नाभीतून कमळ उमललं आणि त्यावर ते विराजमान झालेले पाहिले आपण. बराच वेळ त्या देठाला धरून बसले, खाली उतरू पाहत होते, पण काही पर्याय नाही मिळाला. तर त्या कमळावर जाऊन परत विराजमान झाले. त्यावेळी आकाशवाणी झाली क्षरपुरुषाची, ज्योतनिरंजनची, की तप करा, तप करा. आता ब्रह्माने त्या आकाशवाणीलाच परमेश्वर मानून तप सुरू केलं. जेव्हा 1000 वर्ष तप केलं तेव्हा आकाशवाणी झाली की सृष्टी करा. आता तपाने बॅटरी चार्ज झाली. आता ब्रह्माजींनी विचार केला की वेदांमध्ये लिहिलीये ती भगवानवाणी आणि मी जी ऐकलीये ती पण भगवानवाणी. आता वेदांमध्ये जे ज्ञान आहे ते परमाक्षर ब्रह्मने दिलेलं आहे. 5 वेद दिले होते परमेश्वराने ह्या क्षरपुरुषाला, त्याच्या अंतःकरणात स्थिर केले होते. आता जसे कोणाच्या अंतःकरणात फीड केले, तर वेळ दिला परमात्म्याने आणि त्यानंतर ते आपणहून बाहेर आले. येत होते ते बाहेर, 5ही आले. पण याने वाचून पाहिलं तर 5व्या वेदामध्ये खूपच माहिती होती परमपिताची, सत्यपुरुषाची, परमअक्षर ब्रह्माची. त्यांनी त्याला नष्ट केलं आणि 4 वेद दिले. आता 4ही वेदांचं पठण केलं आणि ब्रह्माजींनी सांगितलं की माते, यात ओम नाव आहे आणि मी परमात्म्याला प्राप्त करीनच. दुर्गाने सांगितलं की जर तुला पिता मिळाला नाही तर तू कुठं जाशील, आणि तुला पिता मिळाला नाही तर तू काय करशील, कारण त्यानं प्रतिज्ञा केली की दर्शन नाही देणार. ब्रह्माने सांगितलं की मी तुला माझं तोंड नाही दाखवणार जर भगवान नाही मिळाले तर. कारण वेदांमध्ये लिहिलंय ना, यजुर्वेदातील अध्याय 40 मध्ये मंत्र 15 मध्ये स्पष्ट केलाय की ओम करतो स्मर किलबे स्मर कर्तुम स्मर. म्हणून हे ओम नाव आहे क्षरपुरुषाचं, ब्रह्मपर्यंत क्षरपुरुषाचं. आणि परमक्षर ब्रह्मबाबत वेदांमध्ये ज्ञान नाहीये साधनेचं, पण त्याची महिमा मात्र खूप लिहिलीय. 3 वेदांचं अध्ययन करणाऱ्यांनी परमात्म्याची महिमा तर पूर्ण परमात्मावाली ग्रहण केली आणि साधना तर ब्रह्मवाली केली. माहिती परमक्षर ब्रह्मची अधिक आहे, ज्याला परमक्षर ब्रह्म म्हणतात, सत्पुरुष पण म्हणतात. पण त्याला प्राप्त करण्याची पद्धत नाहीये, वे ऑफ वर्शिप नाहीये. वे ऑफ वर्शिप म्हणजे पूजेची विधी, ती फक्त ब्रह्मपर्यंत आहे. ते ओम नाव आहे. गीता अध्याय नंबर 17 श्लोक नंबर 23 मध्ये 3 मंत्राच्या जपाचा स्पष्टीकरण आहे. ओम तत्सत इति निर्देश ब्रह्मणे त्रिविध स्मरते. आणि गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 1 ते 4 मध्ये आणि 16 आणि 17 मध्ये विस्ताराने विवरण केलं आहे की ह्या संसाररूपी वृक्षाचं मूळ कोण आहे, खोड कोण आहे, शाखा कोण आहेत, फांद्या कोण आहेत, पानं कुठली आहेत, ह्याला जो जाणतो तो तत्वदर्शी संत आहे. आणि 16 व 17 श्लोकातील 15व्या अध्यायात गीतामध्ये क्षरपुरुष, अक्षरपुरुष व परम अक्षर ब्रह्म म्हणजे उत्तम पुरुष व अन्य क्षरपुरुष व क्षरपुरुषापेक्षा अन्य आहे तो परमक्षर ब्रह्म आहे. गीता अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 1 मध्ये अर्जुनाने विचारलं की आपण जो अध्याय नंबर 7 मंत्र 29 मध्ये ज्या तत्ब्रह्माविषयी म्हटलं की प्रभू ते किम तद्ब्रह्म, त्याचं उत्तर गीता ज्ञानदात्याने 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात दिले की ते परमअक्षर ब्रह्म आहे आणि तोच सगळ्या सृष्टीचा रचनाहार आहे. 3 लोकात प्रवेश करून सर्वांचं पालनपोषण करतो, 15व्या अध्यायात श्लोक 17 मध्ये स्पष्ट केलं आहे. तर तो परमक्षर ब्रह्म आहे. त्याची माहिती वेदांमधून प्राप्त करायची नाहीये. तो तर तत्वदर्शी संत सांगेल, दास सांगेल, परमेश्वराने पाठवलाय याच उद्देशाने. तो नसल्यामुळे ब्रह्माजींनी ओम नावाचा जप केला. 4 युगांपर्यंत समाधी लावून हठयोग पण केला. तेव्हा दुर्गाने आपल्या वचनाने एका मुलीची निर्मिती केली.
आणि तिला म्हटलं की बाळा तू जा आणि ब्रह्माला जो समाधिस्थ आहे त्याला उठव आणि सांग की तुला आईने बोलावले, तुझ्याशिवाय सृष्टीची रचना होऊ शकत नाही. आता 4 युग झाली आणि आकाशवाणी केली दुर्गाला क्षरपुरुषाने की दुर्गा सृष्टी रच. दुर्गाने म्हटलं, प्रकृती देवीने म्हटलं की तुमचा ज्येष्ठ पुत्र तुमच्याच शोधात गेला आहे, माझं न ऐकता गेला आहे. तर आकाशवाणीतून म्हटला कालपुरुष, क्षरपुरुष, त्याला परत बोलाव, मी कधीही दर्शन देणार नाही. तर त्या मुलीला तिकडे पाठवलं. मुलीनं जाऊन पाहिलं आणि आवाज दिला, ब्रह्मा उठला नाही. आपल्या आतून अंतःकरणाने फोन केला, टेलिफोन केला, हे माते ब्रह्माजी उठत नाहीत, आता काय करू. खूप आवाज दिला. दुर्गाने म्हटलं की तू त्यांचे चरण स्पर्श कर. चरणस्पर्श होताच ब्रह्माचे डोळे म्हणजे ब्रह्माची समाधी तुटली. समोर पाहिलं एका तरुणीला. ब्रह्माजी म्हणाले की तू कोण कुलटा आलीयस, तुला मी शाप देतो, तू माझा तपोभंग करायला आलीयस. तेव्हा मुलगी म्हणाली की मला मातेनं पाठवलंय आणि तुमच्याशिवाय सृष्टी रचता येत नाहीये. आई खूप चिंतित आहे, तुम्ही चला. तेव्हा ब्रह्मा म्हणाले की कसं येऊ, पित्याचं दर्शन झालं नाहीये. आईजवळ मी प्रतिज्ञा करून आलो होतो की जर मला पित्याचं दर्शन झालं नाही तर मी तुला तोंड दाखवणार नाही, दर्शन नाही देणार, परत नाही येणार. आता कसा येऊ, परमात्मा मिळाला नाही. तर ब्रह्माने सांगितलं की तू एक काम कर, तू खोटी साक्ष दे, तर मी तुझ्याबरोबर येईन. आता त्या मुलीने विचार केला की आईचं काम झालं नाही तर ती क्रोधित होईल आणि जर मी खोटं बोलले तर असं म्हणतील की मी माझ्या मर्जीने बोलले, तर मी मरून जाईल, हा भार सहन नाही होणार. तर तिने अट घातली की तू माझ्याबरोबर विलास कर, तर मी तुझी खोटी साक्ष देईन, तू माझ्याबरोबर असं कर. ब्रह्माने विचार केला की परमात्म्याचं दर्शन झालं नाहीये, तसा तर मी घरी जाऊ शकत नाही. त्याने त्या तरुणीची गोष्ट ऐकली. तर त्या मुलीने आपल्या वचनाने आणखी एक मुलगी निर्माण केली आणि म्हणाली की एकापेक्षा दोघींची साक्ष अधिक चांगली राहील. तिने त्या दुसऱ्या मुलीलाही सांगितलं की तू पण साक्ष दे की ब्रह्माजींना पित्याचं दर्शन झालं आहे आणि आमच्या समक्ष झालंय. तिनेही त्याच उद्देशाने ही अट घातली की यांनी मला खोटं ठरवू नये आणि यातून आपण वाचू. त्या मुलीनेही ब्रह्माला तीच अट घातली. ब्रह्माने ते स्वीकार केलं. आता ते तिघेच्या तिघेही माता दुर्गाकडे आले. आता दुर्गाने विचारलं, प्रकृती देवीने विचारलं ब्रह्माला, तुला तुझ्या पिताजींचं दर्शन झालं काय? आता त्या नियोजित षडयंत्रानुसार ब्रह्माजींनी सांगितलं की हो, मला माझ्या पित्याचं दर्शन झालंय. तर माता दुर्गा म्हणाली की मी कसा विश्वास ठेवू तुझ्यावर, कारण दुर्गाला तर निश्चित माहिती होतं त्याचे पिता त्याला दर्शन देणार नाहीत, हा त्यांचा अंतिम आदेश होता, अंतिम निर्णय होता, ते ठाम होते. आता दुर्गाला तर पूर्ण दृढ विश्वास होता की असं होऊच शकत नाही. तर ती म्हणाली की काही साक्षीदार दाखव, काही पुरावा दाखव. ब्रह्माने सांगितलं की ह्या दोन्ही मुली माझ्या साक्षीदार आहेत. दोन्ही मुलींना दुर्गाने विचारलं की सांगा, तुमच्या समक्ष यांना दर्शन झालंय? म्हणलं हो. दोघींनीही खोटी साक्ष दिली की आमच्या समक्ष यांना ब्रह्माजींना परमात्म्याने दर्शन दिले मानव सदृश्य. कारण वेदात लिहिलंय, यजुर्वेद अध्याय नंबर 5च्या श्लोक नंबर 1 मध्ये आणि 5च्या मंत्र नंबर 8 मध्ये. 8 मध्ये तर 3 वेळा लिहिले भगवानाविषयी आणि यजुर्वेद अध्याय नंबर 5च्या मंत्र नंबर 1 मध्ये 2दा लिहिले, अग्ने तनुरसी विष्णवे त्वा सोमस्य तनुरसी. परमात्मा सशरीर आहेत. त्या परमेश्वराचं सर्वांचं पालनपोषण करण्यासाठी त्या अमर पुरुषाचं शरीर आहे. आणि ऋग्वेद मंडल नंबर 1 सूक्त नंबर 31 मंत्र नंबर 18 मध्ये स्पष्ट केलं आहे की तो
नरवत अग्नेय म्हणजे मनुष्यरूप आहे, मनुष्य समान आहे तो परमात्मा. तर ब्रह्माला वेदांमधून माहिती होतं की भगवान मनुष्यासारखा आहे. त्यातून त्यांना समजलं आणि त्यांनी सांगितलं की भगवान मनुष्य सदृश्य आहे. आता दुर्गाला सगळ्यांनी साक्ष दिली, त्यामुळे दुर्गा बुचकळ्यात पडली की मला तर तो सांगत होता की मी दर्शन देणार नाही आणि यांना तर दर्शन दिलं. आता दुर्गा आपल्या मनात दुःखी होऊन दूर जाऊन बसली आणि म्हणू लागली की तू तर फारच खोटारडा आहेस. आकाशवाणीतून अंतर्मनातून तिने संपर्क साधला. अशाच प्रकारे बोलून घेतात जे सगळे भक्तीने ज्या सिद्धी प्राप्त होतात त्याच्या सहाय्याने दूर देशातील माणसाशी पण बोलू शकतात. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? माझं नाव राजू गणेशराव शेळके. आपण कुठून आलात? सर मी प्रॉपर जालन्याचाच आहे. आपण काय करत आहात? सर माझी इंजिनिअरिंग झालेली आहे, मी इंजिनियर आहे आणि सध्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करतो आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? सर मी मार्च 2010ला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? सर माझ्या घरात, माझ्या कुटुंबामध्ये आधीपासूनच आध्यात्मिक वातावरण आहे. आम्ही नवनाथ महाराजांची भक्ती मी 2001 ते 2010 म्हणजे जोपर्यंत संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलो नाही तोपर्यंत मी नानीजचे एक गुरु आहेत संत नरेंद्र महाराज, त्या नरेंद्र महाराजांची मी भक्ती करत होतो. 2001 ते 2010 म्हणजे जवळपास 9 वर्ष मी कंटिन्यू त्यांचे उपवास, प्रत्येक गुरुवार उपवास केला. रोज एक त्यांची पोथीचा एक अध्याय वाचणं, त्यांची आरती करणं, कीर्ती करणं, भजन करणं हे सर्व मी करत होतो. सर जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या भक्तीत येण्या अगोदर अन्य देवी देवतांची साधना करत होतात, तुम्ही नामोपदेश पण घेतला होता ज्या संताकडनं, त्या संतांनी आपल्याला काय शिकवण दिली? सर त्यांनी विशेष शिकवण कोणती दिली नाही, पण त्यांनी त्यांच्या जो लीलामृत आहे, ज्यांचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये त्यांचीच कीर्ती लिहिलेली आहे, त्या कीर्तीचा कंटिन्यू रोज एक पाठ करणं, त्यांची आरती म्हणणं आणि उपवास पकडणं ही त्यांनी मला भक्ती साधना दिली ती. सर जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही भक्तिमार्गात होतात आणि भक्ती करतच होतात, तर तुम्हाला असं का वाटलं की तुम्ही संत रामपालजी महाराज जी भक्ती देतात, जी भक्ती साधना शिकवतात, ती भक्ती साधना तुम्ही स्वीकारावी? सर मी जेव्हा नरेंद्र महाराजांची भक्ती करत होतो त्यावेळेस मी त्यांचे रोज अध्याय वाचायचो, ज्यामध्ये त्यांची नरेंद्र महाराजांची स्वतःची कीर्ती लिहिलेली होती. परंतु माझ्या बालपणी माझी मावशी ही महादेवाची खूप मोठी भक्त होती. ती मला नेहमी सांगायची की तू महादेवाची भक्ती कर. पण मी पाहायचो की महादेव हे नेहमी ध्यानस्थ बसलेले असायचे आणि महादेव कोणाची तरी भक्ती करतायत, म्हणजे महादेव कोणाचं तरी स्मरण करतायत, हे त्यावेळेस माझ्या मनात प्रश्न यायचा. पण लहान होतो, देवाला आपण असं कसं बोलावं म्हणून मी हा कधी कोणासमोर उपस्थित केला नाही. पण एके दिवशी 2010ला माझे आत्तेभाऊ आहे जे लहानपणापासून आमच्या इथंच राहतात, तर ते आमच्या इथं तिसरे वडीलधारी व्यक्ती आहे, त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी समजून सांगायला सुरुवात केली संत रामपालजी महाराजांची भक्ती, जी की मी कधीही ऐकलेली नव्हती. पण ती भक्ती समजून सांगत असताना त्यांनी संसाररूपी उलटा जो वृक्ष आहे तो समजून सांगणं सुरू केलं आणि त्यात त्यांनी एक वाक्य वापरलं की हे जे ब्रह्मा विष्णू महेश आहे हे 5 रूप तिथं आहेत ते, आणि ते तुम्हाला त्यांच्या मनाने काही कमी जास्त देऊ शकत नाही, त्यांच्यावरही कोणता तरी परमात्मा आहे. ही गोष्ट तेव्हा मला क्लिक झाली की आपल्याला वाटतच होतं की महादेवाच्या वरतीही कोणीतरी आहे आणि तेच नेमकं त्यांनी सांगितलं. म्हणून मला एक आवड निर्माण झाली. मी त्यांच्यासमोर बसलो, त्यांनी मला भक्तिमार्ग समजून सांगितला. भक्तिमार्ग मला पूर्णपणे कळाला नाही, पण त्यांची जी बरवाला हरियाणाला जाण्याची जी ट्रिप होती त्यासोबत माझंही तिकीट काढलं. मी त्यांच्यासोबत गेलो आणि तिथे गेल्यानंतर मी संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेतला नाही, दीक्षा घेतली नाही. मी तिथे जाऊन 3 दिवस त्यांचा सत्संग ऐकला. त्या सत्संगमध्ये त्यांनी जेव्हा सृष्टी रचना सांगितली, त्यांनी जेव्हा प्रत्येक देवाची पावर समजून सांगितली, तेव्हा मला आठवलं की आपण इतकी भक्ती करायचो. मी 9 वर्ष नरेंद्र महाराजांची भक्ती केली, मी 9 वर्ष नरेंद्र महाराजांचे उपवास पकडले, तरीही मला जे पाहिजे होतं, माझ्या घरात जे सुख पाहिजे होतं, माझे वडील कंटिन्यू ड्रिंकिंग करायचे आणि ज्याच्या घरातला कर्ता पुरुष ड्रिंकिंग करतो त्या घरातल्या व्यक्तीचं, त्या घरातलं वातावरण कसं असेल हे तुम्ही समजू शकता.
तर मी इतकी भक्ती करतो तरी त्यांची ड्रिंक सुटत नाही. हे माझ्या मनात प्रश्न होते की याच्यापेक्षा अजून करायला काय पाहिजे. आणि ते प्रश्न माझ्या मनात होताच की महादेवापेक्षा कोणीतरी वरचं आहे. हे मला तिसऱ्या दिवशी तिथं संत रामपालजी महाराजांचा मी सत्संग जेव्हा ऐकला तेव्हा समजलं. आणि मी मग संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली. सर, संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काही लाभ प्राप्त झालेत का? सर, हा प्रश्न जो तुम्ही विचारला यापेक्षा तुम्ही जर असं विचारलं असतं कोणता लाभ असा आहे जो तुम्हाला प्राप्त झाला नाही तर ते बरं पडलं असतं. मला संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानंतर इतके लाभ झाले, जर मी आज तुम्हाला सांगायला जर लागलो तर लिटरली पूर्ण 1 तासही पुरणार नाही. इतके लाभ मला संत रामपालजी महाराजांपासून झाले. तरी त्यातले जे काही ठळक आहे ते सांगतो. मी 3rd इयरला असताना काही कारणास्तव मी माझ्या फर्स्ट सेमिस्टरचे पेपर देऊ शकलो नाही. मग 2nd सेमिस्टरला मला एकदम 10 पेपर माझे आले आणि 2nd इयरचा माझा एक पेपर बॅक होता. असे 11 पेपर आले. पण त्याच वर्षी नेमकं याच्या आधी एक दिवस एक पेपर असायचा, एक बॅकलॉगचा आणि एक फ्रेशरचा. पण त्याच वर्षी नेमकं असं झालं की युनिव्हर्सिटीनं एक बॅकलॉगचा दुपारी आणि सकाळी फ्रेशरचा असं एकाच दिवशी 2 पेपर घ्यायचे ठरवलं. मग माझे कंटिन्युटीमध्ये पेपर आले. तर कंटिन्यू पेपर आल्यामुळं मी 2 दिवस तर पेपर व्यवस्थित दिले, 2-2 तास झोप घेऊन पेपर दिले. पण तिसऱ्या दिवशी मला झोप लागली. झोप लागल्यानंतर मी जेव्हा उठलो तेव्हा पेपरला फक्त अर्धा तास बाकी होता. मी आवरून गडबडीत पेपर द्यायला गेलो. ॲक्च्युली मला सब्जेक्टही व्यवस्थित लक्षात नव्हता की मी आज कोणत्या सब्जेक्टचा पेपर आहे. मी पेपरला जाऊन बसलो. AC मशीनचा माझा पेपर होता. 2nd इयरचा बॅक राहिला दुर्दैवानं. तोच पेपर होता जो माझा 2nd इयरचा बॅक होता. आणि त्या पेपरला मी पोहोचलो आणि त्या पेपरला मला अभ्यास नसल्यामुळं, काहीही वाचलेलं नसल्यामुळं मला काहीही लिहिता आलेलं नाही. याच्या आधी मी जे पण पेपर इंजिनिअरिंगचे द्यायचो ते एक नाईट स्टडी करूनच द्यायचो आणि ते पेपर संत रामपालजी महाराजांच्या दयेनं माझे पेपर पूर्ण क्लिअर निघायचे. पण त्या पेपरला मला काहीच आलं नाही. मी 10 मिनिटात पेपर सोडून पेपर देऊन वापस निघलो. पण तो 2nd इयरचा पेपर असल्यामुळं तो जर बॅक राहिला असता तर माझं पूर्ण वर्ष वाया गेलं असतं हे मला माहीत होतं. आणि तो पेपरमध्ये मी काही लिहिलेलं नसल्यामुळं तो पेपर माझा बॅक राहणार हेही मला माहीत होतं. म्हणून मग मी तो पेपर काढता कसा येईल याच्यासाठी मी दुसरे मार्गही शोधले. तर मला कळत होतं की माझा हा पेपर निघणार नाही. म्हणून माझ्या मनात हेही विचार येऊन गेलते पण की काही आपण म्हणजे कुठून पैसे देऊन हा विषय निघतो का पाहावं. पण संत रामपालजी महाराजांची जी शिकवण आहे त्या शिकवणीमध्ये सांगितलेलं आहे संत रामपालजी महाराजांनी की कोणतंही वाईट कर्म, लाज देणे असं तुम्ही करणार नाही. मी ते केलं नाही. आणि एक माझा मित्र आहे, उजैर नाव आहे, त्यांनीही मला सांगितलं होतं की जो भी होता है वो अच्छे के लिए होता है, वो खुदा देख रहा है, वो जो भी करेगा अच्छा ही करेगा. त्याने असं म्हणल्यानंतर मी संत रामपालजी महाराजांचा फोटो आहे माझ्या हॉस्टेलमध्ये, त्या हॉस्टेलच्या फोटोसमोर गेलो आणि अक्षरशः मला रडू आलं. मी तिथं संत रामपालजी महाराजांना प्रार्थना केली की परमात्मा, मी संत रामपालजी महाराज, मी माझ्या परीनं संपूर्ण प्रयत्न केला, आता तुमच्या हातात आहे. हा एवढा पेपर माझा काढा नाही तर माझं वर्ष वाया जाईल. आणि काही दिवसांनी रिझल्ट लागला. मला माहीत होतं रिझल्ट काय लागणार आहे. पण अनपेक्षित जेव्हा मी तो रिझल्ट पाहिला त्यावेळेस थेअरीमध्ये मला सर्वात जास्त मार्क, जेवढे पेपर मी दिले त्यात सर्वात जास्त मार्क मला AC मशीनमध्ये मिळाले. हा चमत्कार नाही तर दुसरं काय आहे. दुसरा लाभ जर तुम्हाला सांगायचं झालं तर जसं मी सांगितलं माझे वडील ड्रिंकिंग करत होते, त्यामुळं आर्थिक परिस्थिती ही खूप चैनीची होती, खूप बेकार परिस्थिती होती. 10वीची 11वीची फीस भरायलाही माझ्याकडे पैसे नव्हते. पण आज परमात्म्याच्या दयेनं अशी दया झाली की 2010ला मी नाव घेतलं. 2012ला मी माझ्या फॅमिलीला या भक्तीविषयी समजून सांगितलं. माझी फॅमिली हे नाम घ्यायला तयार नव्हती. माझी आई स्वामी समर्थाची खूप भक्ती करायची. पण हळूहळू त्यांना मी हे पटवून दिलं की जी तू भक्ती करतीये ती शास्त्रानुसार नाही, म्हणून आज आपल्याला हे दुःख भोगावं लागतंय. जर तुझी भक्ती ही परिपूर्ण असती, शास्त्रानुसार असती, तर आज आपण दुःखात नसतो. आपण इतकी भक्ती केली, इतक्या दिवसापासून भक्ती करतोय आणि आपल्याला सुख प्राप्त होत नाही आहे, तर एक वेळ तू येऊन पाहायला काय हरकत आहे. हे मी माझ्या आईला, वडिलांना समजावून सांगितलं. संत रामपालजी महाराजाच्या दयेनं त्यांनाही ते पटलं आणि ते माझ्यासोबत नामदान घ्यायला आले आणि आम्ही संपूर्ण कुटुंबानी 2012मध्ये आमचं संपूर्ण कुटुंब संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलं. ॲक्च्युली आमची त्याआधी कंडिशन अशी होती की एक भिकारीही शून्य असतो, त्याच्यावर कोणाचं घेणंही नसतं आणि त्याला कोणाचं देणंही नसतं. तर 2009-10ला अशी कंडिशन झाली की आमचं टँकर पलटी झालं. त्यात पेट्रोल डिझेलचं टँकर होतं, त्यात 20,000 लिटर पेट्रोल डिझेल होतं. ते टँकर 10-12 लाख रुपये त्या टँकरची किंमत होती. ते टँकर पलटी झालं, आमच्यावर कर्ज झालं. माझे वडील शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचे, त्यांचाही 25-30 लाख तोटा झाला. असं आम्ही मायनसमध्ये गेलो. म्हणजे घरातली प्रत्येक वस्तू जरी विकली असती तरीही आम्ही कर्जात होतो. म्हणजे एका भिकाऱ्यापेक्षाही आमची कंडिशन ही डाऊन झाली.
पण संत रामपालजी महाराजाच्या दयेनं 2012 ते 2014 या 2च वर्षात परमात्माने इतकी बरकत दिली की जे आम्ही किरायाच्या घरात राहत होतो ते स्वतः आज आम्ही दुसऱ्यांना किरायानं घर दिलेलं आहे. हे संत रामपालजी महाराज नाही तर अजून परमात्मा, माझ्यासाठी तर ते परमात्माच आहे. हा एक चमत्कार झाला. तिसरा चमत्कार, माझ्या भावाला मेडिकल इमर्जन्सीमधून परमात्माने वाचवलं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज तुम्ही महाविद्यालयात शिक्षण घेत होतात आणि असं शिक्षण घेत असताना तुम्ही संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. जर आजच्या तरुण पिढीकडे आपण बघितलं तर तरुण पिढी ही अध्यात्माकडे वळत नाही आणि अशा वेळेस आपण ज्या वयामध्ये अध्यात्माकडे वळालेत त्या वयामध्ये जे आजकाल जी तरुण पिढी आहे, जे कोणी तुमचे बंधू आहेत, सखे आहेत, मित्र आहेत, त्यांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? मी तरुण पिढीला, माझ्या मित्रांना, जे माझ्यासारखी तयारी करताय, जे अभ्यास करताय, त्यांना एकच संदेश देऊ शकतो की आज माझ्या कॉलेजमध्ये स्वतः मी पाहिलं की जी सर्व तरुण पिढी आहे ती पूर्ण तरुण पिढी, मी माझ्या मित्रांनाही पाहिलं आहे की दारू, सिगारेट, तंबाखू, पार्टी, नाईट आऊटला जाणे, हे सर्व गोष्टी ते करतायत. ज्या गोष्टी खूप वाईट आहे, ज्या गोष्टी त्यांच्या आईवडिलांनाही माहीत नाही की ते करतायत, त्या अशा गोष्टीत, अशा व्यसनाच्या नादाला लागतायत. तर या व्यसनापासून जर तुम्हाला सुटायचं असेल तर अध्यात्म हा एक असा मार्ग आहे जो तुम्हाला मोक्ष प्राप्त करून देतो आणि या मार्गापासून तुम्हाला दूर ठेवतो. संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर, संत रामपालजी महाराजांच्या दयेनं मी या सर्व व्यसनांपासून कोसो दूर राहिलो. तर मी तुम्हाला हीच प्रार्थना करतो की मनुष्य जन्म दुर्लभ ये मिले न बारंबार, जैसे तरवर से पत्ता टूट गिरे व बहुर नाही लगता डार. हे मनुष्यजन्म खूप दुर्लभ आहे, मिळालेला आहे. याचा मोक्षप्राप्तीसाठी उपयोग करा आणि या व्यसनापासून दूर राहा आणि संत रामपालजी महाराजांच्या शरणात येऊन तुमच्या जीवनाचं कल्याण करा. जर कोण्या व्यक्तीला किंवा भक्ताला, साधकाला संत रामपालजी महाराजांकडनं अनुग्रह किंवा भक्ती साधना घ्यायची असेल तर ती व्यक्ती भक्ती साधना किंवा भक्ती कशी घेऊ शकेल? सर, संत रामपालजी महाराजाच्या दयेनं आज अनेक चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग येत आहेत. त्यावर माझ्यासारखेच इतर भक्तांचेही अनुभव येतात. त्या अनुभवाच्या वेळेस खाली एक पट्टी चालती, त्या पट्टीवर मोबाईल नंबर डिस्प्ले होत असतात. त्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉल करा. संत रामपालजी महाराजाच्या दयेनं आज प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये नामदान केंद्र उघडलेलं आहे. त्या नंबरवर फोन केल्यानंतर ते तुम्हाला तुमच्या जवळचं नामदान केंद्राचा पत्ता सांगतील. त्या नामदान केंद्रावर जाऊन तुम्ही संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेऊ शकता. या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो? मी जेव्हा स्वामी नरेंद्र महाराजांची भक्ती करायचो तिथं मी जे पुस्तक घेतलं होतं लीलामृत, त्याची 100-150 रुपये काहीतरी किंमत होती. तिथे एक महाप्रसाद मिळायचा. त्या महाप्रसाद म्हणजे खिचडी असायची, ती एक मुठभर खिचडीसाठी तिथं त्यावेळेस 25 रुपये द्यावे लागायचे. मी जेव्हा सर्वप्रथम संत रामपालजी महाराजांच्या आश्रमात गेलो तिथं भंडाऱ्यात मी फर्स्ट टाईम जे खाल्लं ते होतं फुलके, गावरान तुपाचे फुलके आणि पालक पनीरची ती भाजी होती. ज्यावेळेस मी ते खायला गेलो त्यावेळेस माझ्या मनात प्रश्न आला की आपण नरेंद्र महाराजांकडं खिचडीचे जर 25 रुपये लागत आहेत तर इथं तर कमीत कमी 100-125 रुपये आपल्याला एका वेळच्या जेवणाचे द्यावे लागतील. पण ज्यावेळेस जेवण केलं मी माझ्या आत्तेभावाला विचारलं की पैसे द्यायचे आहे, कुठं द्यायचे, इतके जणांचे कोण घेणार, तेव्हा त्यांनी सांगितलं की इथं निःशुल्क आहे. तर संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्यासाठी तर सोडा, इथं तुम्हाला दीक्षा घेतल्यानंतर भक्ती साधना करण्यासाठी जी आवश्यक सामग्री आहे तीही मोफत दिली जाते. संत रामपालजी महाराजांची दीक्षा ही पूर्णपणे मोफत आहे, इथं कसलाही खर्च येत नाही. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.